नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा पदार्थ मी काय करणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला, आजची भाजी मी बनवते मुळ्याची. तर ही पालेभाजी आणि मुळा असतो आपला. तर मुळा आणि पालेभाजी एकत्र मी हे बनवते. तर मुळा मी अशा पद्धतीने धुवून स्वच्छ कापून घेतलेला आहे आणि पानं मी हे असे कापून घेतलेले आहे आणि मुळा हा किसून घेतलेला आहे. आणि मोठे 2 साईजचे मी इथे कांदे घेतलेले आहेत. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. 1 टीस्पून मी घातलेला आहे तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. अर्धा टीस्पून मी घातलेले आहे जिरं. कांदा व्यवस्थित झालेला आहे. इथे मी मिरची पावडर, तुम्हाला जेवढे तिखट आवडत तुम्ही घालू शकता. इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. मी लाल मिरची पावडर इथे टाकणार आहे. मी थोडीशी हळद घातलेली आहे. किसून घेतलेली पालेभाजी आणि मुळा आपल्याला याच्यामध्ये घालायचा. जाडसर मी हा मुळा, मोठ्या किसणी असते जाड, त्याच्याने मी हा किसून घेतलेला आहे. पालेभाजी आहे, शिजल्यानंतर कमी होते म्हणून अंदाजाने मीठ घालायचे, खूप जास्त मीठ घालायचं नाही. दोन मिनिट आपण मिडियम गॅसवरती पॅक झाकण ठेवून आणि मस्त वाफ या भाजीला द्यायची आहे. एकही थेंब पाण्याचा आपल्याला या भाजीमध्ये घालायचं नाही. बघा, 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. एकही थेंब आपण पाणी घातलेलं नाहीये. मस्त मुळा आपला इथे शिजलेला आहे. तर मुळ्याची पालेभाजी आणि पांढरा मुळा किसून मस्त ही भाजी करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. रेसिपीला लाईक करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.